तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न, पण इथे आपण पाहतो सरळ रेषेत चेंडू निघून गेला. लॉंग ऑन झोनमध्ये चौकार. 4 धावा गॅपमध्ये चेंडू ढकलला गेला. 20 सेफमध्ये फटका होता. पहिल्या चेंडूवरती चौकार आला. आत्ता परत कुणाल, आत्ता परत तुम्ही सगळ्यांचे गुणगान गायलेत. आता तुमच्या संघाचे गुणगान कशा प्रकारे असेल ते उधळूया. हा उधळूया. पुन्हा एकदा दुसरा फटका वाईडिशे. क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये सॅम. शॉर्ट फॉर्म वडिलांनी नाव चांगलं ठेवलं असेल. समीर प्रकाश सॅम. नशीब हुपर सारखा दिसला असतं तर काय ठेवलं असतं ना. या ठिकाणी पुन्हा एकदा गॅप मधून चेंडू ढकलला. सुंदर कव्हर ड्राय. स्वीपर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो जमिनीला. घासत पुसत चेंडू झाला फरार. रन्स मिळतील 4. इथे आला चौकार. चौकारच्या सहाय्याने 9 या आकड्यावरती 3 चेंडू 2 चौकार 1 सिंगल. जसा चौकार आला तसा बघा ना. आता दोस्ती 11 श्रीराम सेनेच्या पाठीमागे. हा टाळ्या वाजवायला. इथे सुरेख चेंडू. अफलातून चेंडू आपण पाहतो. कमबॅक पाहायला गेला. गोलंदाज मयूर मार्के आपण पाहतोय. अष्टपैलू खेळाडू आहे. ओपन प्ले खेळणारा खेळाडू आहे. संघासाठी अनेक आपण पाहतो मोठ्या मोठ्या टुर्नामेंट या खेळाडूंनी खेळल्यात. त्यामुळे त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा सामना असेल. जर आपला खेळ या स्पर्धेमध्ये दाखवायचे ते मॅच जिंकणं गरजेची आहे. इथे आपण पाहतोय नो चेंडू पंचांनी घोषित केल्या. बीमार चेंडूची घोषणा होते. नो चेंडू आणि त्यानंतर आलाय मोफतचा चौकार. ओके चेक केलं जाईल. जरूर 10 क्रिक लाईव्ह ऑपरेटर रॉन पहा नीट. पुढचा चेंडू फ्रीट आणि फ्रीटचा चेंडू पण डॉट. फ्रीटचा चेंडू जरूर 14. 5 चेंडू झाले दादा. इथे आपण पाहतो बॅटची अपरेज घेतली गेली. फलंदाज बाद झटका. शेवटच्या चेंडूवरती मयूर विकेट मिळत असताना जरी पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्यात पण इथे जो फलंदाज अग्रेसर होता त्याला माघारी पाठवलंय. 2 चौकार ज्याच्या बॅटमधून आल्या होत्या तो फलंदाज आपण पाहतो बॅक टू पवेलियन होतोय. अफलातून आपण पाहतोय जे मॅन ऑफ द सिरीजसाठी आई एकविराचं चित्र तिथं पाहतो आपण. आणि तिथे JPL जांबुडे आपण हा पंच पाहायला गेला. मॅन ऑफ द मॅचचा सिम्बॉल पाहायला गेला. सौजन्य कैलासवासी गणेश लक्ष्मण मार्के यांच्या स्मरणार्थ कुमारी सही राहुल मार्के यांच्या माध्यमातून मला आवडलं दादा. ही मॅन ऑफ द मॅचची जी ट्रॉफी आहे खऱ्या अर्थाने म्हणजे घरी नेल्यानंतर ठेवण्यासारखी आहे. एक चांगल्या ठिकाणी
आणि खऱ्या अर्थाने पाहतोय एक सुंदर ट्रॉफीज मी सई राहुल मार्के यांचं मनापासून धन्यवाद मानेल. एक सुंदर ट्रॉफीज आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. यानंतर आपण पाहतोय संतोषजी मार्के साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत करूया. बघा या ठिकाणी आमच्या पंचकृषीमधून काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित असतील. ग्रामपंचायतचे आजी माजी सदस्य, शालेय शिक्षण समितीचे आदिवासी सदस्य, त्याचबरोबर राजकीय शासकीय शैक्षणिक विभागामधील या सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक समाजसेवक या ठिकाणी काही उपस्थित असतील. सर्वांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं जांभुर्डे प्रीमियर लीग 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्या चेंडूवरती चौकार केल्यात. स्वागत करायला जे आपल्याकडे फटाके नाहीत, आपण चौकार लावलेत. हां, लगातार चौकार पाहिजेत. ते चौकार या ठिकाणी आलेत. गणेश दादा बोला. ओरपी चेंडू आपण पाहतो. सूर्यफटका दिनेच्या बॅट मधून चेंडू येतोय. इथे चेंडू आउट ऑफ पार्क. रस मिळतील षटकार 100% सर. लाजो सुंदर प्रयत्न होता त्या ठिकाणी. हात जरूर त्याचा टच झाला होता. अंदाज दादा कधी कधी काय होतं मध्ये जे बी जर आपला पट्टा लांब असेल ना अंदाज भेटत नाही. पट्टा जर जवळ असेल ना तर क्षेत्ररक्षकाला लगेच अंदाज भेटतो. चेंडू कशा प्रकारे बाउंड्री लाईन दिसले जातो आणि तो धोकादायक पण असतो. म्हणजे दोन्ही घटना त्या ठिकाणी आपण पाहतोय. षटकार चौकारानंतर षटकार पाहिला गेला. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोचली ती 24 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 14 होत्या. इथे 2 चेंडूवरती 10 धावा आल्यात. गोलंदाज तयार. फुल लेनचा चेंडू आपण पाहतोय. चेंडू जातोय. जरूर पंचांचा इशारा येईल. बाय बाय टाटा करत चेंडू सीमारेषे पलीकडे मोफतचा चौकार या ठिकाणी पाहतो. 4 धावा आणि 4 धावेने स्कोर कार्ड 28 आकड्यावरती. दिनेश आशाभूत नजरेने जरूर पंचांकडे पाहत होता. कुमार त्या ठिकाणी विचार करत होता काहीतरी पंच देतील. पण त्याचा रोज रोज दिवाळी नसते ना, कधी ते दसरा संक्रांत येऊन ठेपते. बाईसचा चौकार आपण पाहायला गेला. 28 धावा स्कोर कार्ड वरती. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. गोलंदाजी मार्क वरती सॅम. इथे कट करायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. रहा चलती लड़की को छेड़ना बाहर जाती गेंद को छेड़ना. चपराक तो बेतने चपराक बसले. नेहमीच म्हणतात गल्ली से दिल चुराना और दिल्ली से खुर्ची चुराना बड़ी मुश्किल की बात है. हा उंचीचा फायदा हा गेली 27 वर्षानंतर आपलातून झालं. चमत्कार घडलं गेलं. फलंदाज बाद झाला दिनेश. झटका क्रमांक 2. धावसंख्या स्कोर कार्ड 28. हा आकडाही सुरेख आहे. 28 वर्षानंतर भारताने वर्ल्ड कप जिंकला होता. 1983 नंतर 2011 म्हणजे तब्बल 28 वर्ष लागले. अपर शॉट मारण्याचा प्रयत्न होता. फलंदाज बाद झाला दिनेश. चांगली सुरुवात केली होती दिनेश. 5 चेंडू केला, 15 धावा करून माघारी परतला आहे. धावसंख्या 28 या आकड्यावरती झटका भेटला गेला. चला गोलंदाज तयार. थोडं फास्ट घ्या, जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. आज शेवटचा अंतिम फायनलचा दिवस आहे. इथे टॉस केलाय चेंडूला. बराच काल चेंडू हवेमध्ये. हा षटकार आला. 6 धावा. चांगला फटका होता वाईडिश लॉंग ऑन रिझर्व मध्ये. समोर आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकता बघा. गोलंदाज राईट हँड ओव्हर द विकेट आला. समोर चेंडू होता. समोर पंच केला. उडवला चेंडूला. वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होता. त्याने खूप प्रयत्न केले रमेशने, पण त्याच्याही आवागाच्या बाहेर. चेंडू आउट ऑफ पार्क. षटकार. षटकाराच्या सहाय्याने स्कोर कार्ड 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचलं.
शेवटचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. दुसरं षटक या ठिकाणी समाप्त झालं. 2 षटकाच्या षटकानंतर धावसंख्या 17च्या सरासरीने 34 या आकड्यावरती. या दरम्यान आपण पाहुण्यांचे या ठिकाणी स्वागत करतोय, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला यूट्यूब सेवा जी पुरवण्याचं सहकार्य लाभलं गेलं ते तानाजी नानू बिराडे साहेब, शिवसेना नारोली विभाग संपर्क प्रमुख यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. बघा, माननीय श्री तानाजी नानू बिराडे साहेब यांच्या माध्यमातून जी यूट्यूब सेवा जी पुरवली गेलेली, धन्यवाद दादा, मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर संतोषजी मार्के साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही या ठिकाणी स्वागत केलं जाईल. अनिलजी मार्के साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत केलं जातं. त्यानंतर संतोषजी खारीक साहेब बघा या ठिकाणी उपस्थित, नांदवूनवरून त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. संतोषजी खारीक साहेब. आणि इथे मंदारजी राणे साहेब. आता मला खरंच लाईव्हला बोलावं लागेल. आत्ताच जस्ट फोन केला, माझी तब्येत खराब आहे आणि मी घरी आहे आणि बहिणीच्या पत्रिका वाटायच्या आहेत आणि जरूर मंदारजी राणे यांचंही या ठिकाणी स्वागत केलं. या मंदार, मनापासून. जरी या स्पर्धेला काही कारणास्तव मंदार राणे थोडं बिझी आहेत फॅमिली फंक्शनच्या मुले, त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत केलं जाईल. धावसंख्या 2 षटकामध्ये 34 या आकडा 17च्या सरासरीने. दशरथजी मार्के साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातं आहे. त्यांचं स्वागत पहा दादा. आम्ही फटाके फोडले नाहीत, पण तुमच्यासाठी रॉकेट सोडलं वरती आभालामध्ये 6 धावांसाठी. षटकार. सागर दादाने फटाके कमी आणलेत ना, रॉकेट सोडले जातात मैदानावरती त्यांच्या बॅट्समनच्या माध्यमातून. षटकार आला दिनेश. धावसंख्या स्कोर कार्ड 40. 2 चेंडू झालेत. युवराज, नाम में है दम. युवराज. गावामध्ये नावं अलग अलग असतात, काही टेन्शन घेऊ नका मित्रांनो. इथे शॉर्ट पिच चेंडू आणि इथे चेंडूला उडवलाय बल्लेबाज कुमार के बल्ले से निकली गेंद, जहां पहुंची दूर से भी दूर, ऊंचाई से भी ऊंची, सुपर से ऊपर, ऊपर से डूपर, हाई यूज हैंडसम, बिग 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 सिक्सर. षटकार. 2 षटकार आपण या ठिकाणी पाहतोय मारले गेलेत. मग असे काय पैसे होते. तिसरा षटकार आला तर माननीय प्रकाशजी बंधू बोपी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक होत आहे. कुमार 1000. 1000. रविवारचा दिवस आहे, लगेच बदलापूर गाठला असता. जवळपास मित्रपरिवार जास्त आहे ना दादा. हा, आता दूरवर गेलो असतो. जत्रा आहे ना बदलापूरची. हा होतंय कधी चेंडू कसा बॅट्समन जेव्हा पंच होतो ना नयन, पाठीमागे त्याला चेंडू कुठं व्हाईटच गेलेला दिसतो, पण चेंडू ज्या रस्त्याने वलन घेतला असतो ना, जसं या मैदानावरती यायला 3 वलन आहेत. ओरपी चेंडू पुन्हा एकदा उडवला चेंडू. लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. इथे कोणत्या प्रकारची चुकीने सुंदर झेल त्या ठिकाणी होतं क्षेत्ररक्षक रमेश धस, म्हणजे या गावचा हार्दिक पांड्या. शिक्षक आहेत, काही टेन्शन नाही. मैदानावरती सर्व सारखे आहेत, सर्व खेळाडू. मजा येते जेव्हा इथे आहेत आमचे मंदार सर आहेत. मंदार सर पोलीस जेव्हा मैदानावरती खेळत असतात तेव्हाच मजा येते. कानात हालूच सांगतात आम्हाला, पोलीस आहे आम्ही, आता काय करणार. हां, कांगा जेव्हा लीग आम्ही पंचगिरी करतो, मी कराडला किंवा मुंबईला कांगा प्रीमियर लीग, तेव्हा मजा येते.
भरपूर पोलीस असतात, सर्व पोलीस पोलीस त्याच्यामध्ये DYSP असतात, SP असतात, सिनियर इन्स्पेक्टर असतात, PSI असतात, सर्व असतात. कालात हळूच सांगतात आम्हाला, दादा मी ही पोस्ट आहे माझी, पण आमचा डिसिजन एक. हां जय जयराम. आपण पाहतो शेवटचा षटक आपण पाहतोय. हरेश हरेश भोपी HB. HB म्हटलं गेलं तर जय 2020ला HB ज्याचं डाऊन डायरेक्ट ॲडमिट कोरोना कालामध्ये. हा हरेश. हा कोरोना चेंडू फेकला त्यांनी, नो चेंडू. हा लेग बाईची एक धाव, नो चेंडू आपण पाहतोय. यानंतर असेल फ्रीट, उघडा डोले पहा नीट. आता ही तिकीट दिले आपण पाहतो, कुपन क्रॅश कार्ड दिले, किती धावा क्रॅश होणार त्याच्यावरती. नो प्लस 1 घेतली गेली. पुढचा चेंडू आणि फ्रीटचा चेंडू असेल जय. जय जाज. इथे एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावांचा प्रयत्न, दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली. मयूर मार्के थोडेसे नाराज असतील, कारण स्लॉग वरला नेहमी चांगला गोलंदाज वापरला जातो, कारण धावा वाचवायच्या असतात, धावा कमी द्यायच्या असतात. आणि इथे संघाचा अर्धशतक धावफलकावरती लागले, 50 धावा. तर ऑस्ट्रेलिया रिटर्न आहेत फलंदाज जय राणे. इथे सुरेख फटका, ऑस्ट्रेलियन टाईल फटका आपण पाहिला गेला आणि चेंडू पाठवला, ची फ्लाइट लँड झाली थेट भारतामध्ये. हा बघा ऑस्ट्रेलियन शॉट. षटकाराला षटकाच्या सहाय्याने धावसंख्या आप तक 56 धावा स्कोर कार्ड वरती. दीपकजी बिराडे सर खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं काल क्वालिफाय झालेत, काल टीम क्वालिफाय झाले. चार चेंडू अजून आहेत. रिवा साठी दुधारी तलवार पाठवायचं होतं त्याला, जांभूडला गेला खाणीवर येला. एक धाव आपण पाहतो, एका धाव्याने 57 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडू शिल्लक आहे दादा, 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे इनिंगचा. खूप महत्वपूर्ण मॅच शिवकरण संघासाठी. इथे चांगला चेंडू, वाईट चेंडू आहे आणि खऱ्या अर्थाने खराब चेंडू फेकला गेला. या षटकातील दुसरा चेंडू खराब आहे, म्हणजे अजूनही 3 चेंडू फेकावे लागतील. तर AB रॉयल्स वर्सेस युवान स्पोर्ट्स. करो या मरो ची सिटी. AB रॉयल्स वर्सेस युवान स्पोर्ट्स. एक धाव घेतले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे. हा 22च्या 2 धावा, 2 धावेने स्कोर कार्ड 61. हा AB रॉयल्स टॉस विन झालेत, फिल्डिंग स्वीकारले. करो या मरो. इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू, चेंडू चांगला टाकला जातो गोलंदाजाकडून, क्षेत्ररक्षण त्या पद्धतीने होत नाहीये. हा 22ची एक धाव या ठिकाणी घेतली जाईल. एका धावेने स्कोर कार्ड आपण पाहतो जाऊन पोचलाय तो 62 या आकड्यावरती. 63 धावांची गरज आहे.
या 63 धावा कशा प्रकारे होतील आपण जरूर पाहणार आहोत. $63 धावांची गरज आहे. विकेट हॅट्रिक षटकार हॅट्रिकसाठी ₹100 पारितोषिक असेल या मॅचसाठी. तर आपण पाहतोय आकाश बिराडे साहेब AB रॉयल संघाचे मालक यांच्याकडून 2,500 पारितोषिक असेल गोलंदाजांना विकेट हॅट्रिक. जगदीश मार्केसाठी फक्त आणि सचिन बिराडे उपसरपंच यांच्याकडून ₹1,000 पारितोषिक असेल जगदीश मार्केसाठी. विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिक लागले गेले. ओरपी चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. बराच काळ मध्ये शतरक्षक चेंडू खाली आला. गोलंदाजासाठी आपण पाहतोय जगदीश जेव्हा येईल गोलंदाजी मार्क वरती संघ मालक आणि आमचे उपसरपंच यांच्याकडून तब्बल 2,500 आणि ते 1,000 म्हणजे 3,500 पारितोषिक आहे. एक धाव पूर्ण, दुसरी धाव यांचा प्रयत्न.
इथे घुटना टेक और तमाशा देख. 30 मार खाने मयूर मार्के. हा जो परत मैदानावरती आहे काही घडू शकतंय. जसा बकासूर तसा मयूर. हा बकासूर आणि मयूर दोघांमध्ये र आहे. आज वार कोणता आहे? रविवार. याच्यावरून पुढे पण र आणि पाठीमागे पण र. बॉल द्या बॉल. इथं बॉल जाईत नाही दादा सनी सर. इथे जे 10 क्लिकवाले आहेत ना पाठीमागे कॅमेरे आहेत. हा टेन्शन नाही. जादू कुठे गेला? संदीप झोपला का? आतापर्यंत पाहतो आपण ज्या धावा गाठाचे आहेत 63. इथे पहिल्या 3 चेंडूवरती 10. स्टेप आउट केलंय. समोर आपण पाहतो इथे टांगा पलटी घोडा फरार. रस मिळतील 4. 2 ढेगांच्या भेगामधून चेंडू फरार. 4 धावा चौकार आला. नितेश नाराज आहे. विचार करतो पुढं काय होईल ना. यानंतर काय होईल. करो या मरो. हा जोरदार अफलातून गोलंदाजी. वाईट यॉर्कर चेंडू. ज्या झोंडीची प्रतीक्षा केली जाते क्रिकेटमध्ये सर्वाधिक सुंदर चेंडू म्हणजे यॉर्कर लेन चेंडू ज्याला आपण ब्रह्मास्त्र म्हणतो. आणि सर्वाधिक सुंदर फटका व्ही सेपमध्ये म्हणजे जो लॉंग ऑन लॉंग ऑफमधून समोर मारलेला फटका हा सुरक्षित फटका मानला जातो. स्टेप आउट करून केला आहे क्षेत्ररक्षक या ठिकाणी. हा इथे पुन्हा एकदा झेल ड्रॉप. दादा तू क्षेत्ररक्षण करशील खराब. तुझ्या रात्री स्वप्नात अशोक शराब. आणि काय म्हणेल थांब टकल्या तुझा भांग पाडतो. हा नाही आमच्यासारखंच. क्षेत्ररक्षण खराब करून काय भेटत नाही दादा. क्रिकेट 3 पार्ट्स मध्ये खेळला तो. गोलंदाज फलंदाज आणि क्षेत्ररक्षक खूप महत्वाचे असतात. तर जरूर मंदारजी राणे यांच्या बहिणीचा शुभविवाह काही दिवसामध्ये आलाय. जरूर ते बिझी आहेत. धन्यवाद मंदारजी. आपण चालता चालता भेट दिली मनापासून धन्यवाद. लग्नाची पत्रिका वाटणाऱ्या माणसाला जास्त थांबवत नाही. त्याला आग्रह पण केला जात नाही कारण दिवसभर किती जणांच्या घरी चाय थंड होईल हे सांगता येत नाही. आणि चाय प्यायची आदत असेल ना साहेब तरी सांगता येतो मी चाय पियत नाही कारण खूप चाय प्यायला लागतो. हां चला मंदारजी बेस्ट ऑफ लक. पुन्हा एकदा आपली जोड जरूर लाभली जाईल. आज भरपूर मॅचेस होत्या. मंदारला परलीला पण जायचं होतं पण घरातल्या काही कारणाने नुसतं त्यांना जमलं नाही जाणं कारण घर पहिले. इथे चांगला चेंडू. लेग बायची एकदा या ठिकाणी घेतली जाईल. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. ज्याच्यासाठी पारितोषिक लागलं गेलंय तो जगदीश. तो कधी येणार ना गोलंदाजी मार्कवरती. हा 4थी ओव्हर. ये शाहरुख ये इथे आपण पाहतोय नशीबवान चौकार या ठिकाणी जरूर पोचलाय. 4 धावा आपण या ठिकाणी पाहतो. चौकाराला गेला. धावसंख्या स्कोर कार्ड 20. 63 धावांचा पटला करायचा आहे. 20 धावा आल्या. अजून 43 धावांची गरज आहे. हा हिवांश आणि एबी रॉयल्स तयार आहे. चला 2 चेंडू आणि 5 धावा आतापर्यंत खर्च केलेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सागर. सागरचा पुढचा चेंडू.
सामसाठी आपण पाहतो चेंडू होता इथे बॅक टू बॉलर चेंडू चांगला फॉलो थ्रो मध्ये क्षेत्ररक्षण डॉट चेंडू आलाय 20 धावा आपण पाहतोय आत्तापर्यंत स्कोर कार्ड वरती आहेत 43 धावांची गरज आहे 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे 15 चेंडू 43 धावा गोलंदाज तयार पंचांच्या डाव्या साईडने राईट हँड उर्दू विकेट हा टाकला दूरवरचा चेंडू होता जरूर पंच लाईन चेक करतील आणि सांगतील वाईट चेंडू स्क्वेअर मारा एक्स्ट्रा धाव कधी कधी असं वाटतं कप्तान असतो ना कप्तान मनामध्ये विचार करतो दादा चौकार जाऊन दे षटकार जाऊन दे व्हाईट चेंडू टाकू नको इथे ओरपी चेंडू आहे डीप एक्स्ट्रा कव्हर इजरमध्ये कुणाल त्या ठिकाणी तैनात बघा चांगलं क्षेत्ररक्षण कुणालचं कौतुक करावं लागेल स्वतःचा शरीर पण सांभाळतो वजन 100 हा नाही दादा माझं नाही 95 आहे त्याचं माझ्यापेक्षा जास्त असणार हा 90 आहे ना हा ओके 22 हे बघा खरं वजन आमच्या बाजूला आहे फक्त 36 किलो नयन इथे शॉर्टपिच चेंडू होता क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये मोक्याच्या क्षणी धोक्याची घंटा अफलातून झेल एका गणेशची घ्याल सोडली आणि दुसऱ्या गणेशनी घेतली जरूर गणेशी दादा फलंदाज बाद झालेत मयूर मार्के माघारी आलेत झटका असेल काय खेळत होता मयूर पण हा शॉट फसला गेला मित्रांनो अनेक वेळा तो सूर्यकुमार यादव माहिती आहे त्याच्या फेवरेट शॉटलाच फसतो जो फाईन लेग फाईन डीप कव्हर लेग फाईन जिथे फटके मारत असतो त्या फटक्यावरती झेल देतो सूर्यकुमार यादव लवकर बोल्ड होत नाही लवकर एलबी होत नाही तर जास्त करून त्या फटक्यावरतीच बाद होतोय त्याप्रमाणे मयूर मार्के माघारीला नाराज निराश आहे मोठा धावपल्ला गाठायचा होता एबी रॉयलचे आयकॉन प्लेयर नयनजी धस साहेब जबरदस्त बहुतेकांना वेध लागलेत नुसते मंडपामध्ये जाऊन चक्कर मारून येतात शेवटचा चेंडू गोलंदाज सागर ओरपी चेंडू रमेशच्या बॅटमधून चेंडू निघतो चांगला कव्हर ड्राय आपण पाहिला गेला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे इथे चेंडू वल्ला गेला फिरला गेला चेंडू सीमारेषा पार रस मिळतील 4 इथे आला चौकार कधी कधी एखाद्या खेळाडूचं नशीब खराब असतं मित्रांनो न जावं चेंडू त्याच्याकडे जातोय आणि जागच्यागी चेंडूने वलन घेतलं धावसंख्या स्कोर कार्ड मोजतोय नयन मोजतोय नयन किती आले 26 झाले आता 63 धावांची गरज होती 27 झाल्या म्हणजे राहिल्या किती 26 झाल्या म्हणजे 37 राहिल्या हा जबरदस्त पियुष 11वीला जाऊन आला 10वीला म्हणजे आता सेंड ऑफ झालाय त्याचा नाही झाला का आमच्याकडे झाला काय माहिती सेंड ऑफच्या दिवशी काय नटून थटून जातात ना सर्वजण शेवटचा दिवस मजा येते दादा 10वी पर्यंत शिक्षण आहे 11वी नंतर कॉलेजची पहिली पायरी 12वीला तेवढाच टेन्शन 12वी झाल्यानंतर आई बाप बोलतात शिक नंतर आता तुझ्या हातात डिग्री चला मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होते 2 षटकांचा खेळ तिसरं षटक गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज दिनेश तो वन मॅन आर्मी हा दिनेश तयार गोलंदाजी मार्क वरती खूप महत्वाचं असेल उपस्थित सर्व खेळाडू 40+ खेळाडू जे जेवण बनवतात मनापासून धन्यवाद हा फक्त पाण्याच्या जागी दुसरं काय टाकू नका फक्त बस विजयजी मार्के आपण जर आला असेल तर व्यासपीठावरती यायचे विजयजी मार्के त्यांचे मित्र त्यांची वाट या ठिकाणी पाहतात
या शॉर्ट पिच चेंडू आहे. हा चेंडूची अपेक्षा केली जाते. वन बाउंड चेंडू उचलला जातो आहे. बघा कॅप्टनचा बॉल आहे. हा जर परफेक्ट ठिकाणी पडला ना तो 2 मीटरपेक्षा वरती हाईट घेतो. म्हणजे 2.5 मीटर वरती जायला 2.5 मीटर खाली यायला त्या दरम्यान एक धाव पूर्ण होते. इथे आपण पाहिली गेली दुसरी धाव कंप्लीट केली. धावसंख्या स्कोर कार्ड 28. 11 चेंडू आणि 35 धावांची गरज. बघा स्कोररच्या पाठीमागे जो बॅक स्कोरर आहे ना आमचा हे सांगायला लागतं. आता हे तोंड चाललं पाहिजे. कॉमेंटेटरचं कधीच लक्ष नसतं स्कोरिंग कार्डवरती. त्याच्या पाठीवरचा कणा हा लाजवाब. आता सांगू पण शकत नाही ना डोळ्यामध्ये चष्मा ऑस्ट्रेलियाचा आहे. हा काही सांगू शकत नाही कारण काय ते ना सूर्य डोळ्यावरती आला. आता लाखोचा चष्मा डोळ्यावरती असताना सूर्य काय येऊ ना दुसरं काय येऊ. हा झेल ड्रॉप झाली या ठिकाणी. जहाज एकच धाव. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 34 धावांची गरज आहे. 10 चेंडू 34 धावा. प्रत्येक चेंडू मागे 3.4 ची सरासरी राखायची आहे. चला थोडं फास्ट घ्या जातं दिनेश. वेट आणि वॉच. आपल्याला पुढच्या मॅचेस घ्यायचे. इथे जोरदार अपील आपण पाहतोय. अपील तर सुरेख झालेत. कोणत्या प्रकारचं बघा त्या अपीलमध्ये दम नव्हता, पॉवर नव्हता. 9 चेंडूचा खेळ शिल्लक. 34 धावांची गरज. जसे असे डॉट बॉल येतील ना तसा पाहतो रिक्वायरमेंट वाढला जाईल. चला काहीसा कान मंत्र जरूर दिलाय सॅमने. सॅम आतावर 3 चेंडू खेळलाय. 7 धावेवरती खेळतोय. त्यानंतर त्याला चेंडू भेटले नाहीयेत अजून पण सलामीला गेलाय सॅम. फाजी जरा. दिनेश तयार. चौथा चेंडू दिनेशचा. फुल टॉस चेंडू. फुल लेनचा चेंडू पाठवलाय चेंडूला सीमारेषे पलीकडे. रन्स मिळतील 6. इथे आला A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. ठोक. हरेश भोपे यांच्याकडून 3 षटकार आले तर 500 रुपये. हा दादाला पुढचा राऊंड खेळायचा आहे. तर आता 500 जाऊन दे 1000 जाऊन दे ना. हा जरूर आहे. 3 षटकार 500 रुपयाचा पारितोषिक. इथे स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न केला. डॉट चेंडू आला. 5 चेंडू मध्ये फक्त 9 धावा खर्च केल्या गोलंदाज दिनेशने. 7 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. 7 चेंडू 28 धावा. 7 नंबर महेंद्रसिंग धोनी आणि 28 वर्षानंतर त्याच्या षटकाराने जिंकला होता वर्ल्ड कप. चला गोलंदाज तयार. इथे ओरपी चेंडू आहे. 1 धाव या ठिकाणी घेतली जाईल. क्षेत्ररक्षक चेंडू परत पोहोचला जरूर. स्वतः सवाल. 1 धाव या ठिकाणी घेतली जाईल. आता उर्वरित 6 चेंडू विजयासाठी 27. आता जगदीश गोलंदाजी मार्क वरती येणार का. जगदीश त्याच्यासाठी पारितोषिक आहे 3 विकेटला 3500. उपसरपंच यांच्याकडून 1000 आहेत आणि आकाशजी बिराडे यांच्याकडून 1500. 2.5 का. हा मामा आहेत ना. 2.5 3.5 ते आणि आमचे माजी सरपंच यांच्याकडून 1000 म्हणजे 4500. काय गरज आहे जायची कामाला दादा. हा त्यातले 2000 गरीब बापाला दिले. 1000 आईला दिले ना. 1500 रुपये घेऊन ना महिनाभर घरात झोपला तरी कोण काय बोलणार नाही. हा पप्पा जेवण बनवतात का. 4500. ओ कुक साहेब 3 विकेट. लक्ष्मण मार्के साहेब 3 विकेट. 4500चं बक्षीस लागलंय सुपुत्रावर. हा
नाही, एक काल असा होता, क्रिकेटला मुलगा दिसला तर बाप दांडू घेऊन जायचा. हा. आणि 5 षटकाराला 5,000. हरेश भोपी 5,000चं पारितोषिक लागलंय. आता 5 चेंडू आणि विजयासाठी 27 धावेची गरज. 10वीला आहे, क्लासचा पेपर अबसेंट. 4.5 आता चालेल दादा, 4.5 भेटले बस झाले. लक्ष्मण मार्के साहेब, मीठ जास्त नका टाकू रागात. इथे हा चांगला चेंडू. इथे धावबाद. हा करण नवीन फलंदाज. नाही, पियुष आज जाऊन आला ना. हा हा, आणि पियुषच्या पाठीमागे जर जगदीश आला. हा, आले का ते दोघांचं नंबर आले. हा, पुढचा चेंडू इथे जरूर आपण पाहतोय. नो चेंडू आहे. चला 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 चला, नो चेंडू आहे. पुढचा चेंडू फ्रीट असेल. चला, फ्रीटचा चेंडू. प्रत्येक चेंडू मोठा फटका पाहिजे. आता इथे फ्रीटच्या चेंडूवरती चेंडू फटकावला जरूर. हा, दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. 2 धावेने स्कोर कार्ड 39 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. चाळीस धावा झालेत. 23 धावांची गरज आहे. आणि इथे आपण पाहतोय वाईट चेंडू आणि त्यानंतर चौकार. म्हणजे 5 वाईटच्या धावात मोफतचा सेल. बिग बाजार, डीमार्ट, पटेल मार्टचा सेल. वाईट 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 वाईट. 3 चेंडू आणि आता 18 धावांची गरज. आता लेवल आली आणि 3 चेंडू 3 षटकार आले. हरीश भोपी यांच्याकडून 5,000. मॅच जिंकली तर बबल्या मार्के यांच्याकडून 5,500. 22 सरपंच. हा, 3 चेंडू 3 षटकार. आणि ते शॉर्टपीच चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी त्यांना फलंदाज बाद. 2 चेंडू आणि आता 18 धावांची गरज. आता गोलंदाजवरती करामत करावं लागेल. 1 विकेट आला. 4,500 पटकावायचे आहेत. 2 चेंडू 2 विकेट. बघा तर 2 चेंडू 9 आले गोलंदाजाकडून. तर हरेश भोपी यांच्याकडून 1,000चं पारितोषिक गोलंदाजासाठी. आणि इथे आपण पाहतो कट केला चेंडूला. चौकार या ठिकाणी आलाय. 14 धावांची गरज आहे. 1 चेंडू आणि 14 धावा. शिवकरांचे संघ मालक, आपला जो टेम्पो आहे ना आयसर, घेऊन ये ट्रक. सर्वांना भरून घेऊन. सर्वांना. मयूर मयूर मार्के कुठे गेला. तू उन्हात जाऊ नको, यंदा कर्तव्य आहे. इथे टॉस केलाय चेंडूला. बराच काल चेंडू हवेमध्ये.
शतरक्षकाला विकेट. तर यानंतरची जी मॅच आहे करो या मरो. दोस्ती